पुढची बातमी। मराठी माणसावरील अत्याचाराविरोधात कारवाईसाठी अॅट्रॉसिटी सारखा कायदा असावा अशी मागणी सध्या केली जाते। मराठी भाषिकांवर अत्याचार केल्यास, मारहाण केल्यास कठोर शिक्षा व्हावी म्हणून ठोस धोरण असावं यासाठीची मागणी सध्या जोर धरते। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कायदा पारित करा, आम्ही गिरगावकर संस्थेनं ही मागणी केलेली आहे। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस मराठी माणसावर अन्याय आणि अत्याचार वाढतायत आणि त्यामुळे अन्य समाजांकडून गळचेपी होत असेल तर मराठी माणसावर भाषिक जातीवाचक टीका केली तर अशा वेळेला त्यांच्यावर वचक असायला हवा, म्हणून मग ही सगळी मागणी केली जाते। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, नेमकं काय या संस्थेची मागणी आहे आणि सरकारने त्याची दखल आता घेतली आहे का? रिद्धी, आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये मराठी माणसांवरती होणारे अत्याचार याला पाहता ही आम्ही गिरगावकर या संस्थेकडून पत्रकार परिषद घेत ही माहिती आहे ती देण्यात आलेली आहे आणि या माहितीमध्ये त्यांनी जे मराठी माणसांवरती होणारे अत्याचार आहेत त्याच्या विरोधामध्ये अॅट्रॉसिटी सारखा कायदा निर्माण करून जो मराठी माणसाला मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपासच्या परिसरात या संपूर्ण पद्धतीने त्रास आणि होणारा अपमान आहे याच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी ही कारवाई हा जो ठोस जो कायदा आहे तो करावा आणि त्याच्या अंतर्गत ही संपूर्णपणे कारवाई करावी अशी मागणी आहे ती केलेली आहे। आणि येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही संपूर्णपणे जो कायदा आहे पारित करावा अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पाहिलं तर आता राज्य सरकार याच्यावरती काय निर्णय घेत आहे आणि त्यांचा काय एक निर्णय होतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। जी निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।